हिवाळ्याची सकाळ होती. धुकं दाटलेलं. रस्त्याच्या कडेला उभी होती एक जुनी गाडी आणि बाजूला उसाच्या रसाची गाडी. त्या गाडीपाशी उभी होती शांता. काळवंडलेला चेहरा, हातावर कष्टाचे ओरखडे, पण डोळ्यात मायेची ऊब. शेजारी नवरा गणू चरक फिरवत ऊस सोलत होता. दोघंही ऊस तोडणी कामगार. हंगामात ऊस तोडायचा आणि हंगाम संपला की गावोगाव फिरून रस विकायचा. त्यांच्यासोबत होती मुलगी चिंगी. ए आये, आज शाळेत जायचं आहे, शांता म्हणाली. होय, आपलं आयुष्य बी ऊसासारखंच आहे, बाहेरून कडक पण आतून गोड. त्या दिवशी दुपारी आर्मी ऑफिसकडून ऑर्डर आली. 2 ग्लास रस पाठवा. गणू दूर गेला होता. शांता रस घेऊन आत गेली. आत ठेवून जा, आवाज आला. आत जे घडलं ते तिच्या आयुष्यावर जखम करून गेलं. तिने विरोध केला, हातापाया पडली, पण तिची ताकद कमी पडली. ती बाहेर आली. पाय थरथरत होते. गणू म्हणाला, तुझी चूक नाही. तिच्या मनात वादळ होतं, पण ती धैर्याने त्याचा सामना करत होती. प्रकरण वरिष्ठांकडे गेलं. कोर्ट मार्शल झालं. पुरावे, साक्ष, चौकशी, निकाल. तो दोषी ठरला. पद काढून घेतलं, सेवेतून बडतर्फ. वर्दी सन्मान वाचवू शकली नाही. सन्मान वर्तनातून मिळतो. काही जखमा राहतात, पण त्या लढाईच्या खुणा असतात. शांता पुन्हा उभी राहिली. त्या रसात आता गोडी होती, धैर्याची, न्यायाची, सन्मानाची. शांताची मुळीच चूक नव्हती. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच खरं धैर्य आहे.